मित्रांनो, लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सरकार गाडीमध्ये दाभाडे मावशींसोबत बोलत असतात आणि बोलत असताना त्या पेपरवरती सह्या तुम्ही घेणार ना, असं विचारत असतात आणि हे विचारताना त्यांनी दाभाडे मावशींच्या गळ्याभोवती फास आवळलेला असतो आणि तो आणखी घट्ट करत त्या सतत त्यांना "घ्याल ना सह्या?" असं विचारत असतात. आता इथे कान्हा दाभाडे मावशींना शोधत सरकारच्या गाडीपर्यंत पोहोचलेला असतो. आणि त्याला काहीतरी वेगळं फील होतं म्हणून तो अचानकच धावत गाडीजवळ येतो. तेव्हा सरकारने मोठ्या शिताफीने त्यांच्या गळ्यातला फास काढलेला असतो आणि स्वतः देखील "अहो दाभाडे काय झालं? काय झालं?" अशा विचारत असतात. आता कान्हा आल्यावर गाडीचा दरवाजा खोलतो आणि सरकारला सुद्धा विचारतो, की "काय होतंय यांना?" आता कान्हाला पाहिल्यावरती सरकार एकदम स्वतःचा राग रंगच बदलतात आणि लगेच "बघा ना, सफोकेशन होतंय तर आधी बोलायचं ना. अहो, एवढ्या महागड्या गाडीत बसायची त्यांना सवय नाहीये ना." आणि दाभाडे मावशी फारच पॅनिक झालेल्या असतात, कारण त्यांना व्यवस्थित श्वास सुद्धा घेता येत नसतो. आता कान्हा त्यांना म्हणतो, "अहो काय होतंय तुम्हाला? तुम्ही बाहेर या." आता त्यांनी असं म्हटल्यावरती लगेचच सरकार दाभाडेंना, "दाभाडे, घ्या पाणी प्या. अल्कलाईन वॉटर आहे. मी काय सांगितलं लक्षात आहे ना तुमच्या? गेला असतात आत्ता. बरं जा." असं म्हणतात. आता कान्हा दाभाडे मावशींना गाडीतून बाहेर काढतो. दाभाडे मावशी पूर्णपणे घाबरलेल्या असतात. आता ह्यात सरकार उगाचच खोटा-खोटा आव आणत गाडीतूनच ओरडतात, "काळजी घ्या दाभाडे." मग कान्हा सुद्धा गाडीचा दरवाजा बंद करताना सरकारकडे एकदा पाहतो आणि मग तो दाभाडे मावशींना घेऊन चालायला लागतो चाळीच्या दिशेने. आता चालताना तो दाभाडे मावशींना अगदी काळजीनेच विचारत असतो, "गरगरतंय का? चला या, तुम्ही बसा इथे." आणि चालता तो मागे वळून सरकारच्या गाडीकडे पुन्हा-पुन्हा पाहत असतो. आता सरकारचा जो ड्रायव्हर असतो, तो बाहेर थांबलेला असतो. तो आता येऊन गाडीमध्ये बसतो. मग आता ही जी सरकार असते, तिला एक्झॅक्टली कशा पद्धतीने पटकन तिने दोर बाजूला केलेला असतो कान्हा आल्यावर ते आठवतं. आणि तिला फारच अभिमान वाटतो असं तिच्या चेहऱ्यावरून, की हां, मला कोणी पकडलेलं नाहीये. आता इथे कान्हा दाभाडे मावशींची काळजी घेत त्यांना चाळीच्या आतमध्ये नेत असतो. मग आता सरकारची गाडी पण तिथून जाते. आता कान्हा दाभाडे मावशींना विचारतो, "दाभाडे मावशी, नक्की काय झालंय? तुम्ही एवढ्या घाबरलात का? त्या काय बोलत होत्या नक्की?" आता दाभाडे मावशी तर काही बोलतच नसतात. तर आता इथे भंडारा संपलेला असतो आणि सगळी मुलं आवराआवर करत असतात. सखी सुद्धा आता भंडाऱ्याच्या बाहेर चालत येत असते आणि ती कोणाची तरी वाट पाहत असते. तितक्यातच त्या चाळीमधली काही मुलं आवराआवर करत बाहेर येतात आणि ते सखीला पाहून म्हणतात, "अरे, निघालात तुम्ही? कसा वाटला आमचा भंडारा?" आता सखी देखील म्हणते, "खूप छान, खूप मस्त." म्हणजे खरंच सगळी तयारी खूप छान झाली होती. आता ती मुलं म्हणतात, "अरे काय, ही तर सगळी तयारी कान्हाने केली होती." आता त्यातलाच एक मुलगा म्हणतो, "आपल्या कान्हाने मंडपाच्या डेकोरेशनपासून ते अगदी खाण्याच्या मेनूपर्यंत सगळी तयारी त्यानेच केली होती." आता तितक्यातच कान्हा तिथे पोहोचतो आणि तो त्या मुलांना विचारतो, "अरे काय, काय करताय तुम्ही?" आता सगळी मुलं त्याला म्हणतात, "अरे कुठे होतास तू?" मग कान्हा म्हणतो, "अरे काही नाही रे, त्या दाभाडे मावशींना घरी सोडायला गेलो होतो." मग आता कान्हा थोडा मिश्किलपणेच त्या मुलांना म्हणतो, "मग काय पाहुण्यांसमोर माझी काय चुगली करताय की काय?" त्यावरती आता सखी हसते आणि म्हणते, "नाही, नाही चुगली नाही, ते तर तुमचं कौतुक करत होते." मग सखी म्हणते, "सगळी अरेंजमेंट तुम्हीच केली म्हणे." मग आता कान्हा पुन्हा हसतो आणि म्हणतो, "आपण कोण करणार आहे? सगळं काही बाबांनी करून घेतलंय." आता कान्हा सखीला विचारतो, "आणि काय तुम्ही इथे कुठे?" मग आता सखी म्हणते, "हां, निघायचंय. ते आईची गाडी." आता कान्हा लगेचच म्हणतो, "ती तर गेली." मग सखीला थोडं वाईट वाटतं आणि मग ती म्हणते, "गेली?" मग कान्हा म्हणतो, "हां, त्या आणि दाभाडे मावशी बोलत होत्या आणि मग तुमची आई गेली." आता असं म्हटल्यावरती सखीला थोडं वाईट वाटतं. पण लगेचच तिच्या लक्षात येतं, की आता ही सगळी मुलं इथं आहेत. मग ती आपल्या आईची बाजू कशी सावरणार नाही? मग ती लगेचच म्हणते, की "नाही, तिला ना काम आलं असेल अर्जंट. ती खूप बिझी असते ना आणि घरी नसेल गेली. ती ना बाहेरच कुठेतरी गेली असणार." आता ह्या मुलांना सुद्धा लक्षात येतं, की हिची आई हिला सोडून गेलेली आहे. कान्हा सुद्धा त्या मुलांकडे पाहतो. मग आता कान्हा सखीला विचारतो, "मग ते ठीक आहे, पण तुम्ही जाणार कसं?" आता सखी म्हणते, "ठीक आहे, मी जाईन एकटी." मग कान्हा म्हणतो, "असं कसं? तुम्ही आमच्या पाहुणे आहात." कान्हा त्या मुलांना म्हणतो, "ए जा, टॅक्सी वगैरे बघ." आता सखी लगेचच म्हणते, "नाही, नाही, त्याची काही गरज नाही. मला सवय आहे एकटीला राहायची." तर सखीने असं म्हटल्यावरती कान्हा लगेचच काळजीपोटी तिला विचारतो, "म्हणजे?" मग आता सखी लगेच सावरासावर करत म्हणते, "नाही, नाही, म्हणजे एकटीला जायची." मग आता कान्हा विचारतो, "बरं, नक्की जाल तुम्ही?" आता सखी सुद्धा म्हणते, "हो, जाईन." मग सखी पुन्हा एकदा त्या सगळ्यांचं कौतुक करत म्हणते आणि हो, खरंच भंडारा खूप छान झाला होता आणि मला खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांमध्ये. आणि मग ती पुन्हा सगळ्यांना थँक म्हणते. मग आता कान्हा त्या मुलांना म्हणतो, "बरं चला, मला आवरायला मदत करा. जा तुम्ही हे ठेवून या." आणि मग त्यातलाच एक मुलगा असतो ज्याचं नाव किरण असतं. त्याला कान्हा म्हणतो, "किरण, तू माझ्यासोबत चल."
आता ही सगळी मुलं आपापल्या कामाला निघून जातात. आता सखी मात्र तिथंच उभी असते आणि तिला आता वाईट वाटत असतं, की स्वतःची सख्खी आई आपल्याला इथेच सोडून कशी काय बरं जाऊ शकते? मग आता इथे कान्हा पुन्हा एकदा साईबाबांच्या मंडपात आलेला असतो. तो साईबाबांसमोर प्रसादाची थाळ ठेवतो आणि म्हणतो, "साईबाबा, तुम्हीच माझे आई-बाबा. पण सॉरी हां, खरं तर आज इतकी धावपळ झाली ना, की तुमच्याशी गप्पा मारायला मला वेळच मिळाला नाही." आणि हो, बरं का. सो मच. कारण तुमच्या या भारी कृपेमुळे ना, अशी एक छान नोकरी चालून आली ना माझ्याकडे. उद्याचा दिवस ना फार महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. उद्यासुद्धा आजच्यासारखंच लक्ष ठेवा माझ्याकडे. ही नोकरी फार महत्त्वाची आहे माझ्यासाठी. पुन्हा एकदा कान्हा बोला, "साईनाथ महाराज की जय" असं म्हणतो आणि त्याने जे प्रसादाचं ताट साईबाबांसमोर ठेवलेलं असतं, ते खाली घेतो आणि स्वतः जेवायला सुरुवात करतो. तर आता इथे दुसरीकडे सई आपली एकटीच रस्त्याने चालत-चालत घरी चाललेली असते. आता तिला पुन्हा-पुन्हा आई आपल्याला सोडून घरी एकटीच निघून गेली हे आठवून वाईट वाटत असतं. तितक्यातच रस्त्यावरती एका बाजूला एक आई आणि एक मुलगा दाखवलेला आहे. ती आई त्या मुलाला घास भरवत असते आणि तो मुलगा सारखा म्हणत असतो, "नको ना मला भरवू, मी माझ्या हाताने खाईन." आता ती आई त्याला जबरदस्ती करत असते, "बाळा ऐक माझं, मी भरवते." आता या सखीचं लक्ष त्या गोड जोडीकडे जातं. मग सखी त्या मुलाजवळ जाते आणि म्हणते, "बाळा काय झालं?" तो म्हणतो, "बघ ना, मी आता मोठा झालोय ना, पण तरीही आई मला म्हणते, की मी तुला भरवते." मग आता सखी त्याला म्हणते, "अरे बाळा, तू खूप लकी आहेस. तुला माहीत नाहीये, की तुझी आई स्वतःहून तुला घास भरवतीये. तू खूप नशीबवान आहेस, कारण बऱ्याच लोकांना नाही मिळत हे सुख." आता तो मुलगा पण म्हणतो, "हो, मी लकी आहे." मग सखी त्याला म्हणते, "बऱ्याच लोकांना नाही मिळत हे सुख, त्यामुळे कितीही मोठा झालास ना, तरी आईला नाही म्हणू नकोस." आता तो मुलगा पण इतका गोड दाखवलाय ना, लगेचच हो म्हणतो आणि आईला म्हणतो, "सॉरी आई, भरव मला." मग आता आईसुद्धा त्याला म्हणते, "शहाणं बाळ माझं ते." आता या सखीला वाईट वाटत असतं. ती पुन्हा एकदा तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तिने जो तिच्या फॅमिलीचा फोटो ठेवलेला असतो, तो ती बघत असते. आता दुसरीकडे एक अशी रूम दाखवली आणि त्या रूममध्ये कोणीतरी व्यक्ती अशी अंगावरती चादर घेऊन बसलेली दाखवली आणि ही जी सरकार आहे, ती त्या रूममध्ये हातात केक घेऊन एंट्री करते आणि मग तो केक असा कॉटवरती ठेवत म्हणते, "आज तुझ्या सखी कामतचा 21वा वाढदिवस आहे. त्याचंच सेलिब्रेशन आहे हे." ती सरकार पुढे म्हणते, "तिचा पडता काळ आणि माझा?" आणि मग असा विमानाचा असा हात दाखवत म्हणते, "चढता काळ. मला माझ्या डोळ्यासमोर दिसतोय." तर आता इथे दुसरीकडे सखी घरी पोहोचलेली असते आणि तिने हातामध्ये फोटोची फ्रेम धरलेली असते आणि ती पुन्हा रडताना दाखवली. मग ती फोटो फ्रेम ती समोर ठेवते आणि पुन्हा म्हणते, "आई, तू यावर्षी सुद्धा मला बर्थडे विश केलं नाहीसच. 12 वर्ष झाली गं. दरवर्षी मी तुझ्या त्या 2 शब्दांची वाट बघत असते. पण याही वर्षी ते काही शब्द मला ऐकायला मिळाले नाहीत." असं म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं. या भरल्या घरात खूप गर्दी आहे, पण तरीही मी एकटीच आहे. मला माझा बर्थडे असा एकटीने सेलिब्रेट करावा लागतोय. आता तिने त्या फोटो फ्रेमच्या समोर ना छोटासा केक ठेवलेला असतो स्वतःसाठीच. मग ती आता त्या फोटोमधल्या वडिलांना म्हणते, "बाबा, तुम्ही होतात तेव्हा आपण किती छान बर्थडे सेलिब्रेट करायचो. तुम्ही, मी, आई. पण आता तुम्ही खूप लांब गेलात बाबा." आणि आई, आई तर जवळ असूनही पहिल्यासारखी नाहीये. ती मला तुमची खूप आठवण येते बाबा. मिस यू असं म्हणून रडायला लागते. तर आता इथे पुन्हा एकदा ती रूम दाखवली, ज्या रूममध्ये ती कोणतरी व्यक्ती अंगावर घोंगडं, चादर घेऊन बसलेली असते आणि ही सरकार तिच्यासोबत बोलत असते. आता सरकार म्हणते, "फायनली ती 21 वर्षाची झाली. म्हणजे आता ती तिची प्रॉपर्टी, बिझनेस, तिचं सगळं स्वतःच्या मर्जीने कोणाच्याही नावावर करू शकते. आणि त्या बदल्यात तिला काय हवंय बरं? आईचं प्रेम आणि ते तिला कोण देणार? मी. आणि एकदा का ते मी तिला दिलं, की सखी काय करणार? कोणत्याही पेपरवर गपचूप सह्या करणार. आता सरकार तिने जी फाईल बनवलेली असते पेपर्सची, ती त्या व्यक्तीच्या समोर धरते आणि म्हणते, "हां, पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स. उद्याच याच्यावरती मी तिच्या सह्या घेणार." आणि एकदा का तिच्या सह्या घेतल्या, की हे सगळं कोणाचं होणार? आणि मग असं म्हणून ती हातातली जी फाईल असते, ती कॉटवरती पुन्हा ठेवते आणि म्हणते, "चला, आजचा दिवस संपायच्या आत आपण छान सेलिब्रेशन करूया." आणि मग ती तिथून एक मॅच बॉक्स घेते आणि काडी पेटवते आणि त्या व्यक्तीच्या समोर धरते आणि म्हणते, "पेटवू? पेटवू का?" आणि मग हसतच म्हणते, "कॅन्डल." आणि मग ती केकवरची कॅन्डल पेटवते. पुढे म्हणते, "चला केक कापूया दिवस संपायच्या आत." असं म्हणून ती हातामध्ये चाकू घेऊन तो केक कट करणार असते. तर आता लगेचच त्यांनी इकडे पुन्हा एकदा सखीची रूम दाखवली, ज्या रूममध्ये ही सखी जी आहे, ती रडत असते आणि म्हणते, "मला वाटलं होतं निदान यावर्षी तरी ती मला विश करेल. पण नाही, यावर्षी सुद्धा तिने मला विश केलेलं नाहीये. मी खूप प्रयत्न केले तिच्या जवळ जायचे, तिला जवळ घ्यायचे, पण यातलं काहीच होत नाहीये."
मला खरंच कळत नाहीये, मी आता काय करावं? तर पुन्हा एकदा आता त्यांनी ती रूम दाखवले. त्या रूममध्ये आता ही सरकार केक कापता-कापता अचानक तो चाकू त्या व्यक्तीच्या मानेवर धरते आणि म्हणते, "कापू? नाहीच मारणार आहे तुला. तुला जगायचंय, तुला बघायचंय मला जिंकताना. पण मारणार. एक-एक करून तुम्हा सगळ्यांना मारणार." असं ती सरकार आता त्या व्यक्तीला धमकावत म्हणते. आता पुन्हा एकदा सखीची रूम दाखवली. ही सखी बिचारी एकटीच आपला केक कट करण्याचा प्रोग्राम आता करणार असते. आणि मग म्हणते, "आई मला साधं बर्थडे विश सुद्धा करू शकत नाहीये." तर आता इथे पुन्हा एकदा त्या रूममध्ये ती सरकार दाखवले आणि तो केक जो असतो त्याच्या असा चाकू खुपसत ती हॅपी बर्थडे दळभद्री सखी असं म्हणत असते. तर इथे ही सखी आपलाच केक कट करत स्वतःलाच हॅपी बर्थडे टू मी असं म्हणत असते आणि बिचारी खूप रडत असते. तर इथे दुसरीकडे ही सरकार जी त्या केकला कशीबशी कापत असते, ती अचानकच त्या व्यक्तीवरती ओरडते आणि म्हणते, "ए, किती बडबड, किती बडबड. काहीच उपयोग नाहीये आता. कारण सगळं, सगळं माझं आहे आणि मला कोणीही थांबवू शकत नाहीये." तर आता फायनली तो बर्थडेचा दिवस संपलाय. आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. सकाळी यांच्या बंगल्यामध्ये म्हणजे सरकारच्या बंगल्यामध्ये सगळी लगबग दाखवली ब्रेकफास्टची. आता ही आपली छोटीशी जी कुल्फी आहे, ती धावतच येते टेबलवरती ठेवलेला पास्ता बघते आणि म्हणते, "वाह! पास्ता?" आणि ती त्याला हात लावणार. तेवढ्यात ही उर्मिला काकू येते आणि म्हणते, "कुल्फी, तुला माहिती ना सरकारने खाल्ल्याशिवाय आपण नाही खायचं." आता पुन्हा सरकारची एक धमाकेदार एंट्री दाखवली. सरकार येतात, त्यांच्या मागोमाग त्यांचा तो दीर असतो तो येतो. आता सरकार येतात आणि एकदम अशा स्टाईलमध्ये उभ्या राहतात. तर लगेचच ती जी उर्मिला काकू आहे, ती गुड मॉर्निंग सरकार म्हणते. सरकार तिच्याकडे फक्त एक लूक देतात आणि मग त्या मीनाक्षी काकूकडे बघतात. मीनाक्षी काकू आपल्या सोबतच बडबड काहीतरी करत असते आणि अचानक तिचं लक्ष सरकारकडे जातं. मग ती सुद्धा गुड मॉर्निंग म्हणते. सरकार वळून बसायला जाणार तितक्यातच समोरून सखी येताना तिला दिसते आणि मग तिचं लक्ष पुन्हा एकदा तिच्याकडे जी पेपरची फाईल तिने बनवलेली असते पॉवर ऑफ अटर्नीची त्याच्याकडे जातं. मग ती लगेचच आपला रास रंग बदलते आणि सखीला अगदी प्रेमाने हाक मारते, "सखी, ये." आता सरकारचं हे बदललेलं रूप बघून उर्मिला काकू आणि मीनाक्षी काकू आणि तो तिचा दीर तिघंही थोडेसे बुचकळ्यातच पडतात. आता या सखीला सुद्धा कळत नाही नक्की आईला काय झालं. मग ही जी सरकार आहे ती सखीला म्हणते, "अगं ये." मग सखी जवळ येते आणि म्हणते, "आजही कुठला इव्हेंट आहे का? इतक्या प्रेमाने बोलवताय?" सरकार, की मीडिया आली बाहेर. आता असं म्हटल्यावरती खरं तर सरकारला खूप राग आलेला असतो. पण तिला फाईलवरती सह्या हवेत की नाही म्हणून ती शांत असते. पण आता ही सखी सुद्धा म्हणते, "नाही म्हणजे तुम्ही माझ्याशी प्रेमाने तेव्हाच वागता ना, जेव्हा तुमचं माझ्याकडे महत्त्वाचं काम असतं. किंवा कोणाला तरी खोटं-खोटं का असेना आपल्यात किती प्रेम आहे हे तुम्हाला दाखवायचं असतं. तुम्ही मला या तुमच्या आलिशान राजवाड्यातली शोभेची बाहुली बनवून ठेवलंय आणि बाहेर ट्रॉफी डॉटर फक्त मिरवायला." खरं तर तो काका, ती उर्मिला काकू आणि मीनाक्षी काकू सगळ्यांना हे पटत असतं. पण ते कोणीही काही बोलत नसतात. मग आता ही सखी पुढे म्हणते, "काल माझा 21st बर्थडे होता आणि तुम्ही साधं विश पण नाही केलं. तुमच्या त्या सो कॉल्ड बिग प्रोजेक्टचा केक एकत्र कापला आपण, पण भरवला पण नाही. का? का वागताय तुम्ही माझ्याशी असं?" आता ही सखी त्या सरकारला जाब विचारत असते. आता ती सरकार तिला विचारते, "झालं तुझं?" आता सखी एकदम भानावर येते आणि शांत होते. मग ही कुल्फी मध्येच तिचं काहीतरी वेगळंच चालू असतं. ती लगेच म्हणते, "केक?" आता तितक्यातच एक वेटर केक घेऊन येतो. केक आलेला पाहून सखीला जरा आश्चर्याचा धक्काच बसतो. आता सरकार लगेच सारवासारव करत म्हणते, "काल मी तुला विश का नाही केलं माहितीये? मी तुला केक का भरवला नाही माहितीये? काल तुझा बर्थडे सेलिब्रेट नाही केला कारण कालचा संपूर्ण दिवस हा अशुभ होता. फर्स्ट हाल्फ राहुकाळ होता आणि त्यानंतरचा संपूर्ण दिवस अशुभ होता. आणि गुरुजींनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं, सखीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही, तिला विशही करायचा नाही. मग मी कसं करणार होते सांग बरं?" सरकार पुढे म्हणते, "पण तुझा विश्वास बसणार नाही. ठीक आहे, पण काल चाळीत जे काही झालं ते आठव एकदा." आता सखीला सुद्धा चाळीमध्ये काल तिच्यावरती जे झुंबर पडलेलं असतं, डेकोरेशन पडलेलं असतं ते आठवतं. आणि ती बिचारी इतकी साधी दाखवली आहे, की तिला सरकारचं सगळं बोलणं पटतं सुद्धा. मग ही सरकार पुढे म्हणते, "म्हणून आज सगळा हा घाट घातला मी. पण तुला जर या सगळ्याची किंमत नसेल तर?" असं म्हणून अगदी खोटं-खोटं रडण्याचं नाटक करून सरकार तिथून जायला लागतात. आता लगेचच ही बिचारी सखी पाघळते आणि लगेचच म्हणते, "नाही आई, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी." आता ह्या सरकारचा जो डाव असतो तो साध्य झालेला असतो. आता सरकार स्वतःशीच हसते. ती फाईल नजरेसमोर धरते आणि मग लगेचच वळून सखीला अगदी हॅपी बर्थडे सखी असं म्हणून अगदी मिठी मारण्यासाठी हात तिचे खुले करते. आता सखीला 2 मिनिटं स्वतःवर विश्वासच बसत नाही, की आई तिला स्वतःहून जवळ मिठी मारण्यासाठी बोलवते
आता खरं तर मीनाक्षी काकू, उर्मिला दोघींनाही धक्का बसलेला असतो आणि ही जी कुल्फी आहे ती खुश झालेली असते. कारण तिच्या सखी दीदीची फायनली इच्छा जी आहे ती पूर्ण होणार असते. पण आता या सखीला विश्वास बसत नसतो म्हणून ती तशीच उभी राहते. आता ही सरकार तिला म्हणते, "व्हॉट? अरे नाही, आज कुठलाही इव्हेंट नाहीये किंवा मीडियावालेही नाहीयेत. बिझनेसमन सुद्धा इथे नाहीयेत. पण तरी सुद्धा इतक्या प्रेमाने मी तुला विश करतेय." मग नौटंकी करत म्हणते, "हॅपी बर्थडे सखी, कम." मग आता ही सखी जरा आनंदातच तिच्या मीनाक्षी काकूकडे बघते. मीनाक्षी काकू तिला नजरेनेच "जवळ जा" असं खुणवते. मग आता ही सखी धावतच आईच्या जवळ जाणार, तेव्हा पुन्हा एकदा सरकार ती फाईल जी आहे ती समोर धरतात आणि मग पुन्हा हलकेच ती फाईल बाजूला करत म्हणते, "तुझे पॉलिसीचे पेपर रिन्यूअलला आलेत. त्यामुळे आधी पेपर्सवर सह्या कर, मग करूया सेलिब्रेशन, ओके?" तर ही सखी इतकी साधी दाखवली, की तिला खरंच ते पटतं आणि ती म्हणते, "ओके आई." तेवढ्यातच सरकार लगेच तिच्याकडे एक लूक टाकते. मग आता ही सुद्धा सखी सावरून घेत म्हणते, "सरकार." मग आता ही सरकार जी असते ती उगाचच खोटं-खोटं हसून दाखवते. मग म्हणते, "आईच." मग आता सखी खुश होते आणि मग म्हणते, "आई?" मग ही सरकार म्हणते, "हं." मग आता ही सखी एवढी खुश होते, की ती लगेच त्या कुल्फीला म्हणते, "कुल्फी, आई." मग आता कुल्फी पण लगेच अगदी येस करते. आता या सरकारचं लक्ष सगळं त्या फाईलवरती असतं. कारण तिला फक्त त्या फाईलवरती सह्या हव्या असतात आणि हा सगळा काही खाटाटोप आहे, तो त्या फाईलसाठी चाललेला असतो. मग ही सखी खुशीतच म्हणते, "आई, तू लगेच मला सांग कुठे सह्या करायच्यात, मी लगेच सह्या करते." मग आता ही सरकार म्हणते, "सगळ्याच?" मग आता सखी म्हणते, "ओके, तू कधी एकदा मला जवळ घेतेस ना, असं मला झालंय." असं म्हणून ती सरकारच्या हातातनं फाईल घेते आणि सह्या करण्यासाठी बसते. आता ती सह्या करणार तितक्यातच ती उर्मिला काकू पटकन विचारते, "सरकार कसले पेपर आहेत?" आता सरकारला येतो भयंकर राग. सरकार तिच्याकडे एक रागानेच लूक देते. लगेचच ती उर्मिला काकू बिचारी "सॉरी सरकार" असं म्हणते. मग सरकार डोळ्यांनीच या सखीला खुणवते, की "तू सह्या कर." आता ही सखी बिचारी लगेच हो म्हणते. पुन्हा एकदा ही सखी सह्या करणार तितक्यातच तिचा जो तो काका असतो म्हणजे थोडक्यात त्या उर्मिलाचा जो नवरा असतो, जो छान असतो, पण तो दारू पीत असतो. तर तो त्याच्या रूममधनं गाणं म्हणत-म्हणत बाहेर येतो. तो छान पिंजरा पिक्चरमधलं गाणं म्हणत असतो. नशिबाने थट्टा कशी मांडली हे गाणं म्हणत-म्हणत तो बाहेर येतो आणि आता बाहेर आल्यानंतर तो टेबलवरची प्लेट घेतो खाण्यासाठी. आता तितक्यातच ही उर्मिला काकू धावतच जाते, त्याच्या हातातली प्लेट घेते. म्हणते, "थांबा, तुम्हाला माहिती आहे ना सरकारने खाल्ल्याशिवाय आपण खात नाही." आता तितक्यातच कान्हाची पुन्हा एकदा छान मस्त एंट्री दाखवली. कान्हा आता या सरकारच्या बंगल्यावर येऊन थबकलाय. कान्हा गेट वाजवतो. 2 सिक्युरिटी गार्ड असतात. त्यातला एक जण म्हणतो, "बघ रे कोण आहे?" मग एक सिक्युरिटी गार्ड जाऊन दरवाजा उघडतो. आता हा जो कान्हा असतो तो फोनवर बोलत असतो, की "हां साहेब पोहोचलोच आहे." "हे काय आतच येतोय?" आणि तो सरळ तडक आत जायला लागतो. मग ते सिक्युरिटी गार्ड त्याला अडवतात आणि म्हणतात, "ए, ए कुठे, कुठे?" मग आता तो कान्हा जो असतो तो फोनवरती ज्याच्याशी कोणाशी बोलत असतो त्याला सांगतो, "साहेब, इथले सिक्युरिटी गार्ड मला अडवतायत." आता त्यातला एक सिक्युरिटी गार्ड म्हणतो, "ए चल, चल आम्हाला शिकवू नकोस. तुझ्यासारखे ना 56 येतात इथे. चल निघ इथून." आता कान्हा पुन्हा फोनवरती म्हणतो, "ऐकलं ना साहेब, तुम्हाला शिकवू नको असं म्हणतोय तो. काय करू?" आता तो कान्हा पुढे म्हणतो, "काय? हे 70 लाख रुपये घेऊन मी निघून येऊ?" आता कान्हाने असं म्हटल्यावरती त्या दोन्ही सिक्युरिटी गार्डचे डोळे चमकतात. कारण त्याच्याकडे 70 लाख रुपये आहेत हे त्यांनी ऐकलेलं असतं. मग आता तो कान्हा तिथून निघतो आणि म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं." आता फोन ठेवतो आणि मग स्वतःशीच विचार करतो, "आता कसं पटवायचं या सिक्युरिटी गार्ड्सना?" मग म्हणतो, "पहिला प्लॅन तर फसला, पण आता प्लॅन बी." मग लगेचच वळतो आणि त्या सिक्युरिटी गार्ड्सना म्हणतो, "तुमच्या दोघांमुळे ना सरकारचं 70 लाख रुपयांचं नुकसान होतंय 70 लाख." आणि मग म्हणतो 35-35. अरे अख्खं आयुष्य, आयुष्य काय तुमच्या पिढ्या आणि पिढ्या काय तुमच्या 7 पिढ्या निघून जातील 70 लाख जमवता-जमवता. काय सांगायचं काय तुम्हाला सोडा, जाऊ दे. असं म्हणून अगदी जाण्याची ॲक्टिंग करायला लागतो. आता जाता-जाता तो स्वतःशीच म्हणत असतो, "अरे बोलवा रे बोलवा." आता हे सिक्युरिटी गार्ड एकमेकांसोबत चर्चा करत असतात. फायनली कानाला जे हवं असतं ते घडतं. त्यातला एक सिक्युरिटी गार्ड कानाला आवाज देतो आणि म्हणतो, "ए थांब." कान्हा लगेचच धावत त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो, "हां, बोला." मग तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो, "मला परशुराम साहेबांना फोन करून विचारावं लागेल." म्हणजे फायनली आपल्याला तो जो सरकारच्या मागे-मागे जो काका फिरतोय, त्याचं नाव आपल्याला इथे कळलेलं आहे, की त्याचं नाव परशुराम आहे. तर इथे आतमध्ये बंगल्यामध्ये उर्मिलाचा नवरा म्हणजे तो जो सखीचा लाडका काका असतो, तो म्हणतो, "लाचार, तुम्ही आहात सगळे, मी नाहीये. कळलं ना?" अशी दुसऱ्याची सत्ता बळकावून सरकार होत नसतं. आता तितक्यातच त्या परशुराम काकाला सिक्युरिटी गार्डचा फोन आलेला असतो. त्यामुळे तो फोन घेतो आणि तिथून निघून जातो. पण आता हा जो दुसरा काका सरकारला बोलत असतो, ते ऐकून या सरकारला प्रचंड राग आलेला असतो. तर आता इथे जो परशुराम काका फोनवर बोलत असतो, त्याला सिक्युरिटी गार्ड सांगतो, "अहो साहेब, इथे एक मुलगा आलाय पैसे घेऊन
त्याच्याकडे 70 लाख रुपये आहेत असं तो म्हणतोय. हा काका थोडासा फोन बाजूला घेतो आणि म्हणतो, "काय 70 लाख? या वहिनीनेच, या सरकारनेच मागवलं असणार. काय करते एवढ्या पैशाचं काय माहिती?" मग आता तो काका त्या सिक्युरिटी गार्डला सांगतो, "पाठव त्याला." तर आता इथे जी सरकार आहे ती त्या काकावरती भडकलेली असते आणि त्या काकाला म्हणते, "सत्ता कोणाचीही का असेना, उभं करायला ना अक्कल लागते आणि दारू पिऊन खोलीत बसणाऱ्यांनी दुसऱ्याला अक्कल शिकवू नये." तर म्हणते, "ही सत्ता मी सांभाळली ना म्हणून ती टिकली." आता तो जो काका असतो, जो दारू पिणारा काका असतो, तो म्हणतो, "बिळावर डूख धरून बसणाऱ्या नागिणीसारखी या सगळ्याला चिकटून बसलीयेस." पुढे तो काका म्हणतो, "राघव दादा गेला आणि आमचे हे थोरले नाकर्ते निघाले. म्हणून चाललंय सगळं." मग आता लगेच तो परशुराम काका म्हणतो, "का? तुला संधी दिली होती ना? मग तू काय केलंस त्याचं? सोन्यासारख्या संधीची माती केलीयस." आता ही उर्मिला काकू जी आहे ती लगेच म्हणते, "भाऊजी, आता उगाच गौतमला बोलू नका हां." आता लगेचच मीनाक्षी काकू सुद्धा समोर येते आणि म्हणते, "उर्मिला, तू यात पडू नकोस." आता लगेच उर्मिला म्हणते, "वहिनी, तुमचा नवरा माझ्या नवऱ्याला वाटेल तसा बोलतोय आणि मी काय ऐकून घेऊ?" आता लगेच तो परशुराम काका म्हणतो, "गौतम, आता बोल ना, आता का दातखिळी बसली तुझी?" मग लगेचच गौतम काका म्हणतो, "दातखिळी तुझी बसली हिच्या समोर, कायमची." असं म्हणून सरकारकडे बोट दाखवतो. आता सरकारला आलेला असतो प्रचंड राग. गौतम पुढे म्हणतो, "सरकार, सरकार करत दिवस-रात्र हिच्या पुढे-मागे फिरत असतो." आता परशुराम काका चिडतो आणि म्हणतो, "अति होते हं गौतम." मग आता ही उर्मिला पण चिडते आणि म्हणते, "वहिनी गप्प करा यांना, नाहीतर." आता ती काही बोलणार. आता सरकारचे पेशन्स संपले. आता सरकार जोरातच ओरडते, "बास." तर मित्रांनो, आता पुढील भागामध्ये दाखवलंय, की वकील घरामध्ये आलेले असतात आणि ते जी विल असते राघव सरांची ती वाचत असतात आणि म्हणतात, राघव सरांच्या विलनुसार जर सखी 21 वर्षांची झाली आणि पुढील 1 वर्षात जर तिचं लग्न झालं नाही, तर या सगळ्या संपत्तीचा ट्रस्ट होईल. आता हे झाल्यावरती सखी एकदम ताडकन उठून उभी राहते आणि म्हणते, "पण मी रेडी नाहीये लग्नासाठी." आता सरकार रागानेच तिला म्हणतात, "पण तुला लग्न करावं लागेल." की तिला म्हणते, "आई." आता ही सरकार पुन्हा मूळ रूपात आले. परत तिला म्हणते, "सरकार." आता ही सरकार स्वतःशीच विचार करत म्हणते, "लग्न तर हिला करावंच लागेल. पण मी अशा मुलाशी हिचं लग्न लावेन, की जो माझ्या शब्दाबाहेर नसेल. पण असा मुलगा कोण असेल?" आता तितक्यातच हा कान्हा बंगल्याच्या आत आलेला आहे आणि तो आवाज देतो, "मी आलोय मॅडम." असं म्हणून तो आवाज देतो. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.